इन 24 न्यूज की तरफ से आप सभी दर्शकों को मकर संक्रांति की बहुत बहुत शुभकामनाएं। चलिए बढ़ते हैं महाराष्ट्र की खबरों की ओर। लोकसभा और विधानसभा चुनाव से पहले महाराष्ट्र की सियासत में जबरदस्त हलचल बढ़ गई है। सभी पार्टियां अपने अपने समीकरण बिठाने में जुट गई हैं। राजनीतिक दलों के अलावा राजनेता भी अपने लिए सुरक्षित ठिकाना तलाश रहे हैं और उनके दल बदलने का सिलसिला भी शुरू हो गया है। यदि हम बात करें थाने जिले की अंबरनाथ विधानसभा सीट की, तो यहाँ जबरदस्त हलचल देखने को मिली है। दरअसल बीजेपी नेता राजेश वानखड़े ने पार्टी छोड़कर उद्धव ठाकरे गुट का दामन थाम लिया है। आपको बता दें कि भाजपा के पूर्व नेता राजेश वानखड़े ने 2014 अंबरनाथ विधानसभा के मौजूदा विधायक बालाजी किनीकर के खिलाफ चुनाव लड़ा था। चूंकि बालाजी किनीकर शिंदे गुट से हैं, इसलिए शहर में चर्चा है कि उनके खिलाफ ठाकरे गुट को न सिर्फ एक उम्मीदवार बल्कि एक ऐसा प्रतिद्वंदी मिला है जिसने पहले भी मौजूदा विधायक को पटकनी दी है। कुल मिलाकर बीजेपी नेता के ठाकरे गुट में चले जाने से अंबरनाथ विधानसभा सीट पर मुकाबला दिलचस्प हो गया है। फार सोपी आहे, कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला की मग त्याच्यासमोर कितीही पहाडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत। म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले, खोके देणारे, खोके घेणारे, आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्याला उद्धव ठाकरे दिसतो। कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे। जास्त मोठं भाषण करणार नाही, मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे। 23 जानेवारीला नाशिकला या। आपण 22 तारखेला तिकडे काळाराम मंदिरात जातोय। त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहते अयोध्येमध्ये। अभिमान आहे आपल्याला, आनंद आहे, कारण यासाठी केला होता अट्टहास। कितीतरी कारसेवकांनी रक्त सांडले, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले, सोसले, अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे, बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत। म्हणून एक स्वप्न होतं ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होते। कोर्टाला सुद्धा 25-30 वर्ष लागली, कारण मधल्या काळामध्ये आपलं युतीचं सरकार येऊन गेलं। वाजपेयीजी पंतप्रधान होते, त्याच्यानंतर हे 5-7 वर्ष म्हणजे अजूनही आहेत। थोडे काळ पण वेगळा कायदा नाही करू शकते, कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच। पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत। कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे, राम हा माझा पण आहे, राम हा सगळ्यांचा आहे, यांचा आहे, त्यांचा आहे, तुमचा आहे, आमचा सगळ्यांचा आहे। आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे, त्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता। ते एक वेगळे स्थान आहे आणि तिथे आपण काळाराम मंदिरात जाऊन राम दर्शन घेणार आणि गोदातीरी आरती सुद्धा करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपली सभा होणार आहे। तर सभेला सगळे या, तर तेव्हा मला बोलायचं तुम्ही बोलेल। 13 तारखेला मी मुद्दामून कल्याण लोकसभा मतदारसंघात 13 तारखेला भाषण करायला नाही येणार। 13 तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभेप्रमाणे शाखा भेटी करणार आहे। काही शाखा ज्या ठरवल्या जातील ते जाहीर केल्या जातील। सगळ्यांना धन्यवाद देतो। मैं पहले से ही शिवसेना में था। पहले मैं विद्यार्थी सेना का संगठक करके भी मैं काम कर चुका हूँ। इसके पहले मैं शिवसेना का नगर सेवक भी रह चुका हूँ। कुछ वजह से मैं अपक्ष चुनाव लड़ा था और मैं अपक्ष नगर सेवक रह चुका हूँ। और उसी दरमियान मुझे बीजेपी ने इनवाइट किया था कि आप बीजेपी से लड़ो करके, इन्विटेशन दिया था। इसके लिए मैं बीजेपी से लड़ा था और कोई कारण नहीं था। तो मैं पहले से ही शिवसैनिक हूँ, तो अभी भी शिवसैनिक हूँ। कोई कारण नहीं है, ना मैं बीजेपी से नाराज था, ना कोई ऐसा कुछ भी कारण नहीं था। उद्धव साहब ने आवाज़ दिया, उनके कहने